ते गावदेवी भाजी मार्केट जे आहे ते जळून खाक झालेलं आहे. या सगळ्या अग्निशमनच्या गाड्या ज्या तुम्ही आहेत पाहताय, अजूनही ही आग जी आहे ती विझलेली नाहीये. जवळपास 4:30 वाजता ही आग लागलेली होती आणि या आगीमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. ही आग जी आहे विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल जे आहे ते करत आहे. आपत्ती व्यवस्थापन आहे आणि या सगळ्यामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. परंतु ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये. हे प्रभाग समितीचं कार्यालय आहे. हा तळमजला जो आहे तो संपूर्ण जळून खाक झालेला आहे. विजली का नाही ना अजून? अजून आग आहे अजून. आतापर्यंत ही आग विझवताना 2 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. मला वाटतं एक सुरक्षा रक्षक ठाणे महापालिकेचे आहेत त्यांचा देखील मृत्यू झाला आणि अग्निशमन दलाच्या एका जवानाचा ही आग विझवताना दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु अजूनही गेले 4.5 तास मला वाटतं झालेले आहेत. ही आग इतकी भीषण आहे की आग अजूनही विझलेली नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर हा सगळा गावदेवी भाजी मार्केटचा हा जो सगळा परिसर आहे हे सगळं जळून खाक झालेलं आहे. अजूनही धुराची लोट तुम्ही पाहताय. अजूनही आग जी आहे ती आटोक्यात आलेली नाहीये. आणि या आगीमध्ये अग्निशमन दलाचे एक जवान आणि सुरक्षा रक्षक अशा दोघांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण हे जे ही या सगळ्या बिल्डिंगमध्ये आग लागलेली आहे. पहाटे 4:30 जी आहे ती ही आग लागलेली होती आणि ही आग विझवण्याचा प्रयत्न आपत्ती व्यवस्थापन आहे अग्निशमन दल आहे करतंय परंतु अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये. ही आग इतकी भीषण आहे की हा अख्खा मला वाटतं तळमजला आणि वरचा मजला देखील जळून खाक झालेला आहे. PDRF आहे, फायर रेस्क्यू आहे, अग्निशमन दल आहे, हे सगळेजण ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत आणि ही आग विझवताना 2 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे.
आता फिलिंग चालू. हे मोहन चालेल काढवा ना. तर आहेच, परंतु या आगीमुळे आग लागलेली आहे आणि अग्निशमन दलाचे जे जवान आहेत, आपत्ती व्यवस्थापन आहे, त्यांच्या काही जवानांना त्रास देखील होतोय. तुम्ही इथे पाहताय सगळी यंत्रणा जी आहे ती इथे दाखल झालेली आहे. जवळपास 4.5-5 तासापासून हा इथे